हे आईची साक्ष आहे। 2 दिवसापासून ह्या आईच्या नाकातून रक्त पडायचं। या त्रासासाठी आईने आशीर्वादी तेलपणाचा वापर केला। तेजवेळी प्रभू येशूचा परस्पर झाला। आता ही आई पूर्णपणे बरी आहे। ही आई प्रभू येशूला धन्यवाद देते। आपण मोठ्याने टाळ्या मारून प्रभू येशूला धन्यवाद देऊया। हालेलुया, 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 हालेलुया। या बहिणीच्या मुलीची साक्ष आहे। 5 दिवसापासून त्या मुलीच्या डाव्या पायाला फोड आलेला होता। त्या त्रासासाठी त्या बहिणीने केंद्रात फोन लावला आणि त्या बहिणीने त्यांच्या मुलीच्या समक्ष बरदारांना सांगितले आणि बरदाराने त्या मुलीसाठी प्रार्थना केली। त्या प्रार्थनेच्या द्वारे त्या मुलीला विश्वास झाला। आता ती मुलगी पूर्णपणे बरे आहे। म्हणून ही बहीण प्रभूला धन्यवाद देते। तर आपण जोराने टाळ्या मारून प्रभूला धन्यवाद देऊया। हालेलुया, हालेलुया। या आईची साक्ष आहे। 8 दिवसापासून भरपूर कंबर दुखत होती आणि भरपूर डोके दुखत होतं आणि संपूर्ण शरीर जड पडलेलं होतं। ह्या त्रासासाठी गेला सोमवारी हजार आपचा आशीर्वाद घेत असताना शेवाकडे बंधराने समक्ष सांगितली। या आईसाठी बंधराने प्रार्थना केली। त्याच वेळेला प्रभू येशूचा महान परस झाला। या आईचा पूर्णपणे बरी आहे। या आई प्रभू येशूला धन्यवाद देतो। आपण जोरात टाळ्या वाजवून प्रभू येशूला धन्यवाद देतो। हालेलुया, हालेलुया, हालेलुया। ह्या आईची साक्ष आहे। 4 दिवसापासून ह्या आईचं डोकं दुखायचं। या त्रासासाठी आईने केंद्रामध्ये फोन लावला। ब्रदराने आईसाठी प्रार्थना केली। त्याच वेळी प्रभू येशूचा परस्पर झाला। आता ही आई पूर्णपणे बरी आहे। ही आई प्रभू येशूला धन्यवाद देते। आपण मोठ्याने टाळ्या मारून प्रभू येशूला धन्यवाद देऊया। हालेलुया।